आणि अजित पवार यांच्या अपघाती आणि अकस्मात निधनानंतर सर्वात जास्त भावुक झालेले आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी। उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं आता आमदार अमोल मिटकरींनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक भावनिक पत्र लिहिलंय। या पत्रातनं अजित पवारांच्या जाण्याचं दुःख हे न पचण्यासारखं असल्याची भावना अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे। तुम्ही दिवंगत झालात या शब्दांवरती विश्वासच बसत नसल्याचं अमोल मिटकरी या पत्रातनं म्हणतात। दादाला हत्या करण्याचा अधिकार हा अर्थातच त्यांच्या दोन्ही मुलांना होता। आम्ही तितके मोठे नव्हतो, वाटत होतं दादाला मिठी मारावी एखाद्या वेळेस घट्ट, की तुम्ही आम्हाला शेणातून उचलून पेनावर आणलं असं वाटत होतं दादांच्या बाबतीत। पण दादाच्या पायाला तर मात्र नेहमी मिठी मारत, पाया लागू देत नव्हते, ते मारली असती। आणि जरी ती वेस्टर्न कल्चर मी मानत नाही कधी, हग डे किंवा प्रॉमिस डे किंवा व्हॅलेंटाईन डे वगैरे, आताच्या नवीन पिढीमध्ये ती कल्चर आहे। पण तरी एक मान्य करू की 14 फेब्रुवारी आहे आणि व्हॅलेंटाईन डे, तर काय आता मिस यू दादा म्हणण्यापलीकडे आमच्याकडे तरी काय आलं की दादा आय लव्ह यू, आय मिस यू। आणि खरंच खूप प्रेम केलं होतं उमेश भाऊ दादांवर, खूप प्रेम। विलिनीकरणानंतर दोनही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवार करणार होते। शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर शिंदेंचं लिखाण अनाठाई आणि गैर, तटकरेंचा पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजपला साथ देणाऱ्या ठाकरे सेनेवर मनसेचा कडाडून हल्लाबोल। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का, देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर। तर काय कारवाई होणार ते बघा, ठाकरे सेनेचा नगरसेवकांना इशारा। मतभेदांनी ग्रासलेल्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान। आगामी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकी गरजेची। फूट पडल्यास मवियाचा एकही आमदार खासदार निवडून येणं अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात। तर लाच प्रकरणाशी आपला संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात बचत गटाच्या महिलांचा मंत्री बावनकुळेंना घेराव। गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळी योजनेचं 195 कोटींचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडनं 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।